कृष्ण हरी सर्वांना. तुम्ही जर दुसऱ्याच्या मुलीची, बहिणीची किंवा बायकोची बदनामी करता ना, तर तेच फेरा तुमच्याकडे वापस येणार कर्माचा. तुमच्या पण मुलीची, आईची, तुमच्या बायकोची कोणी नाही कोणी बदनामी करणार. ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि तुम्ही जेवढं दुसऱ्याच्या बायकोची, दुसऱ्याच्या मुलीची, दुसऱ्याच्या बहिणीची इज्जत करताना, त्यापेक्षा दुपटीनं इज्जत तुमच्या बायकोला, तुमच्या आईला, तुमच्या बहिणीला भेटन. त्यामुळं तुम्ही असं करू नका. एखादी बिचारी कष्ट करती तिच्या परिवारासाठी, तिच्या संसारासाठी, तर तिच्या मागं अशी पापी लोक पाठवू नका. तिच्यावर पाळत ठेवू नका आणि तिचं नाव बदनाम करू नका एखाद्या सतीपतिव्रताचं. नाहीतर तिचा जर तळतळात लागला ना, कोणीच सुटणार नाही ह्यातून. लक्षात ठेवा. कारण पतिव्रतेचा तळतळात इतका वाईट आहे ना, 33 कोटी देव पण ह्यातून सुटले नाहीत. ही गोष्ट ध्यानात ठेवा तुम्ही. त्यामुळं स्त्रीचा मान, सन्मान, इज्जत करायची शिका. आणि हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे जे स्त्रीवर वाईट नजर ठेवतात, जे स्त्रीचं नाव बदनाम करतात, एखाद्या पतिव्रतेच्या चारित्र्याला डाग लावतात, त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ. आणि जे लोक स्त्रीचा मान सन्मान करतात, त्या माझ्या भावांना आज एकादशीच्या आषाढी खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा. त्यामुळं अशा वाईट कर्मामध्ये जाऊ नका. नरकात जातान तुम्ही. लोकाच्या आया बहिणीचा तळतळात घेऊ नका. सुधरा. एखादी बिचारी कष्ट करती, तिला कष्ट करू द्या. नाही तर तिचा तळतळात वाईट आहे, देव सुटले नाहीत, तर तुम्ही काय माणसं आहेत. आषाढी एकादशीचा आज श्रीकृष्णानं, विठ्ठलानं कली पापी होता म्हणून त्याला मारून त्याच्यावर वीट रचून पंढरपूर उभा केलं. ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि पापी लोकांचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. रावणाने सीतेला पळवून नेलती, त्याची लंका जळून भस्म झालती. ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि जर कळत नसेल ना, भगवद्गीता वाचा, गुरुचारित्र वाचा, म्हणजे कळन तुम्हाला की युगायुगात काय काय घडलंय ती. आणि एखाद्या स्त्रीला असा त्रास देऊ नका तुम्ही. तिचं नाव बदनाम करू नका, बिचारीचं चारित्र्याला त्याच्या डाग लावू नका. विनंती आहे माझी तुम्हाला भावांनो, असं करू नका. प्रत्येक स्त्रीला आपली बहीण म्हणून, आपली आई म्हणून, आपली मुलगी म्हणून चला. पापी नजरेनं तिच्याकडे बघू नका तुम्ही. तिचं नाव बदनाम करू नका बिचारीचं. आतल्या आत तिचा आत्मा जळत असन असं वाईट वागू नका. तुमच्या बी घरी बायको, मुलगी, आई असती, त्यांच्याकडं असं कोणी बघितलं वाईट नजरानं, त्यांच्यावर कोणी पाळत ठेवली, तर तुम्हाला कसं वाटन. त्यामुळं एखाद्याच्या बहिणीच्या मागं जाऊ नका, तिच्यावर पाळत ठेवू नका, तिचं नाव बदनाम करू नका बिचारीचं. पतिव्रतेचा तळतळात खूप वाईट आहे.